परभणीमध्येही भरारी पथकांची कारवाई सुरू आहे। चिंतूरमध्ये 3 तर गंगाखेडमध्ये 5 असे एकूण 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। परभणी जिल्ह्यात घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचा व्यावसायिक व्यापार केला जात असल्याचं प्रशासनाकडून मागचे 3 ते 4 दिवसांपासून पाहणीत येत होतं आणि जिल्हाभरात भरारी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजांवर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार जहाजांवर लक्ष ठेवून। चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। 2 आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आफताब आणि अन्नीस अशी आरोपींची नावं। सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी। गहू ज्वारी पिकांचं नुकसान। तर 17 तारखेपासून राज्यात पावसाचा इशारा। T20 मुंबईच्या नव्या पर्वाचा जल्लोष पुन्हा सुरू होणार। मुंबईकर क्रिकेट प्रेमींसाठी मोठा सोहळा। स्पर्धेत मुंबईचे नवे आणि दिग्गज खेळाडू एकत्र खेळणार। यावेळी स्पर्धेत महिलांच्याही 3 टीम्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।